हॅलो फ्रेंड्स, आपण ह्या वेळेला नवा सब्जेक्ट घेऊन आलेलो आहे, मॅथमॅटिक्स स्टँडर्ड 10चा पार्ट फर्स्ट. हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज स्नेहा अँड यू आर वेलकम फॉर माय यूट्यूब चॅनल स्नेहा अकॅडमी. हिअर अवर चॅप्टर नंबर फर्स्ट. नाव लर्न. The chapter's name is a linear equation in a two variables. Linear equation in a two variables. An equations which contains two variables. इथे काय मेन्शन केले आहे बघा विद्यार्थ्यांनो. काय सांगितलेलं आहे इथे की ज्या इक्वेशनमध्ये दोन व्हॅरिएबल कंपल्सरी लागतात. मग व्हॅरिएबल्स म्हणजे कोणते खाली बघू शकता तुम्ही, एक्स आणि वाय. हा थर्ड आहे पण तो काय आहे, कॉन्स्टंट आहे. ॲन इक्वेशन विच कंटेन्स टू व्हॅरिएबल्स. ज्या इक्वेशनमध्ये दोन व्हॅरिएबल कंपल्सरी असतात आणि अँड द डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग व्हॅरिएबल इज 1. त्यांच्या प्रत्येकाची डिग्री ही ज्या वेळेला 1 असेल तेच आणि तेच लिनियर इक्वेशन म्हणवलं जातं. ax plus by plus c is equal to 0 is a general form of an linear equation in a two variables. याचा हा आपला एक म्हणजे तुम्हाला जर कुठलंही समीकरण लिनियर इक्वेशन ओळखायचं असेल तर त्याचा फॉर्म तो ह्या सूत्रामध्ये बांधला गेला पाहिजे. ax plus by plus c is equal to 0. मग आता उदाहरण बघूया. 3x minus 4y plus 12 is equal to 0. हा फॉर्म आणि ax plus by plus c is equal to 0 हा फॉर्म सेम आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की हे इक्वेशन, हे जे एक्झाम्पल आहे ते काय आहे, लिनियर इक्वेशन आहे. लिनियर इक्वेशन सॉल्व करताना आपण अशाही पद्धतीने लिहू शकतो. 3x इज इक्वल टू 4y मायनस 12. मग आता आपण बघूया, खाली काही उदाहरणं आहेत. इक्वेशन आणि त्याचा तो फॉर्म लिनियरमध्ये आहे की नाही. फर्स्ट एक्झाम्पल, 4m प्लस 3n इज इक्वल टू 12. आता 4m प्लस 3n इज इक्वल टू 12 हे एक्झाम्पल ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 ह्या फॉर्ममध्ये येत असल्या कारणामुळे हे लिनियर इक्वेशन आहे. सेकंड एक्झाम्पल, 3x स्क्वेअर मायनस 7y इज इक्वल टू 12. नेक्स्ट आता आपण हे सेकंड इक्वेशन बघूया. 3x स्क्वेअर मायनस 7y इज इक्वल टू 30. आता हा फॉर्म जनरल फॉर्म आहे. ओके, जनरल फॉर्म कोणता आहे आपला, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 आहे. पण हे इक्वेशन जनरल इक्वेशन आहे का, नाही. सो व्हॉट, का नाही. तर बघा इथे आपल्याला काय दिलेलं आहे की टू व्हॅरिएबल्स अँड द डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग व्हॅरिएबल इज 1. बट हिअर व्हॉट इज द डिग्री ऑफ द 3x इज 2. सो द जनरल फॉर्म ऑफ दिस एक्झाम्पल इज नॉट द लिनियर इक्वेशन. गॉट इट, अंडरस्टँड. थर्ड, रूट 2x minus root 5y is equal to 16. So here is not a general equation. Got it? Degree is a 1.5. 4. So root 2x minus root 5y is equal to 16 is not a general form and it is not a linear equation. Next example, 0x plus 6y minus 3 is equal to 0. Here, an equation which contains two variables and the degree of each term containing variable is 1 is called a linear equation in a two variable. And ax plus by plus c is equal to 0 is a general form of linear equations. But the condition is a, b and c are real numbers not equal to 0. In our example,
0. That means a value is a 0. So this example is not a linear equations. Got it, students? Next example, 0.3x plus 0y minus 36 is equal to 0. This is not a general linear equation. Why? The value of a and the value of b is a 0.3 and 0. Next example, 4 upon 6 x plus 5 upon y is equal to 4. So this is not also a linear equations. Why? A, b and c, which are the general form of a linear equations variables, are real numbers and not equal to 0. So the value of a x is a 1 upon x and 1 upon y. So what is the value of an x and y? 1 and half. So these not also a linear equations. And last example, students, 4xy minus 5y minus 8 is equal to 0. Here the value of an x is a not a particular. So this is not a linear equation.